नमस्ते, मी कल्याणी कोमकर. आंदेकरांना म्हणजे परवानगी दिली पोलिसांनी, जजनी, की बाहेर येऊन नाही का अर्ज भरायचा. पण हे असं का केलं मला तेच कळत नाही आहे. त्यांना मुळात म्हणजे परवानगी द्यायलाच नव्हती पाहिजे, आणि जरी दिली तरी काल ते आले तर शांतपणे येऊन अर्ज भरायचा होता. त्यांनी म्हणजे अशा घोषणाबाजी करून त्यांनी प्रचारच केला आहे, आणि त्यांनी शिवाय अर्ज पण चुकीचा भरला. त्यांनी असं का मुद्दामन केलं की ते म्हणजे इकडेच राहून प्रचार करणार, अजून म्हणजे परत येणार फॉर्म भरायला, परत घोषणाबाजी करणार. हे चुकीचं आहे. आणि त्यांना पोलिसांनी पण अडवलं नाही किंवा कुठल्या वकिलांनी वगैरे त्यांना सांगितलं पण नाही. तर ह्यांना एवढी पावर येते कुठनं, आणि हे कायद्याचा गैरवापर करतायत. त्यामुळे मी म्हणते की यांना तिकीट द्यायलाच नव्हतं पाहिजे, अर्ज भरायची परवानगी द्यायलाच नव्हती पाहिजे. आणि ते म्हणतायत की आंदेकर का नाम नेकी का काम. त्यांनी काय कामं केलीत अशी? त्यांनी लोकांची घरच उद्ध्वस्त केली. त्यामुळे ह्यांना म्हणजे गैरवापर करून देऊ नकातच. हे आता लोकांनी ठरवायचे की त्यांना निवडून आणायचे का नाही. कारण का त्यांनी खूप अशी कामं केली की म्हणजे असे लोकांना दिसतंय ते गरिबांची कामं करतात आणि वरून अशी कामं करतात. गरिबांना घरं वगैरे दिली म्हणजे झालं का सगळं? तर नाहीच. तसं प्लीज आत्ता तरी लोकांनी डोळे उघडावे, हेच मला वाटतं. त्यांना मतदान करू नकात आणि कुठल्या पक्षाने त्यांना तिकीट देऊ नका. ते खूप गैरवापर करतात, लोकांचा फायदा घेतात. हे लोकांना अजूनही समजत नाही. तुम्ही त्यांच्या विरोधात मग निवडणूक लढणार आहे का? कारण तुम्ही मुलाखत दिली होती. हो, मी अर्ज भरलाय तसा शिवसेनेचा. मी अर्ज भरलाय, पण अजून तर तिकिटाचं काही कळालं नाही आम्हाला. पण मला असं वाटतं की मी म्हणजे अन्यायाविरुद्ध लढतीये. ते माझ्या पोराचं काही नव्हतं आणि मी तर कधी यांच्या खिलाफ जाणार पण नव्हते. पण यांनीच अशी वेळ आणली माझ्यावर की ते करणं मला आता भागच आहे. मी नाही सहन करू शकत यांचा अन्याय. त्यांना जे पक्ष उमेदवारी देणार आहे त्या पक्षाकडे तुम्ही जाऊन मागणी करणार आहे का? मग यांना उमेदवारी देऊ नका म्हणून. हो, मी अजितदादांना मागणी करते की यांना तिकीट देऊ नका, ह्यांना उमेदवारी देऊ नका. हे फायदा घेत आहेत म्हणून. आणि अजितदादा म्हणतात की कोयता गँगनी थांबवायला पाहिजे, दहशतवादी थांबवायला पाहिजे, आणि अशा गुन्हेगारांना तिकीटं देऊन ह्यांची काय गँग थांबणार आहे? हे आत्ता तात्पुरतं चांगली कामं करणार, बाहेर येणार आणि परत तेच चालू राहणार ना. तर हे थांबवायचं असेल तर प्लीज त्यांना तिकीट देऊ नका, हीच माझी विनंती आहे. कोर्टानं त्यांना परवानगी दिलेली आहे उमेदवारीचा अर्ज भरताना. म्हणजे अर्थात जर त्यांनी घोषणा दिली, तुम्हाला वाटते की त्यांनी कायद्याचं आणि नियमाचं उल्लंघन केलंय, तर तुम्हाला कोर्टात अर्ज करावा लागणार. तुम्ही कोर्टात अर्ज करताल का त्यांनी नियमाचं उल्लंघन केलंय म्हणून? हो, मी कोर्टात अर्ज करणार. आणि ह्यांनी कोर्टाचा पण गैरवापर केलाय. जज साहेबांनी एवढं ह्यांना परवानगी दिली तरी हे घोषणाबाजी करत कसे आले? आणि हे बाहेर येतात. इस्कॉटचे पैसे वगैरे ह्यांना कोणी दिले आणि ह्यांचे एवढे सील केलेत अकाउंट. तर ह्यांच्याकडे एवढे पैसे, प्रॉपर्टी येते कुठनं? ह्याची चौकशी कोण करत नाही. असं का बरं? ह्यांना कुठल्या पक्षाचा एवढा हात आहे, कुठल्या पक्षाचा आधार आहे? त्याच्यामुळे तर एवढी पावर आहे त्यांच्यात. ते यापूर्वी अजितदादांच्या पक्षात होते. तुम्ही म्हणताय त्यांच्यावर कोणाचा हात आहे, कोण त्यांना हे करतंय. तुम्हाला वाटतंय का अजित पवार या सगळ्यात मदत करतायत त्यांना? हो, मी म्हणू शकते असं. कारण का त्यांची एवढी पावर वाढली, कुठल्या तरी मोठ्याच लोकांचा हात असणार ना त्यांच्या. कोण मदत करते तुम्हाला काय वाटतंय? तसं मी नाही सांगू शकत. आता खूप लोक आहेत, खूप. आता ते सुभाष जगताप पण काय म्हटले की ह्यांनी असं केलेलं नाहीये, ह्यांना लेडीजचा काहीच समावेश नाहीये. काहीतरी पोलिसांना भेटला असेल म्हणून तर त्यांना तुरुंगवास भोगावं लागतं. बंडू आंदेकरांना विरोध आहे की इतर त्या दोन महिला आहेत त्यांना पण विरोध आहे? माझं सगळ्यांनाच विरोध आहे. मूळ म्हणजे बंडू आंदेकरांना. ते माझे सख्खे वडील असून, माझ्या मुलाचे आजोबा असून त्यांनी असं पाऊल उचललं. त्यामुळे मला आता त्यांच्याविषयी काही वाटत नाही. आणि त्यांनी जेव्हा माझ्या मुलाला मारलं तेव्हाच माझी सगळी नाती संपली, आणि मला तर आता त्यांच्याविषयी काहीच वाटत नाही. जर अजित पवारांच्या पक्षाने तिकीट दिलं आणि उमेदवार म्हणून उभे राहिले तर तुमची भूमिका काय असणार आहे? माझी भूमिका, जर का त्यांना तिकीट दिलं, मी अजूनही सांगते, जर का त्यांना तिकीट दिलं तर मी त्यांच्या पक्ष कार्यालयाबाहेर आत्मदहन करेल. आणि मी हे खरंच करणार आहे
कारण का जिथं माझा मुलगा गेला तिथं मला पण जगण्याची इच्छा नाहीच आहे. कारण का आम्ही काही केलेलं नसताना तुम्ही आमच्या मुलाला हे केलं, त्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, आमचं घर सुनं केलं. त्यामुळे मी आता शांत बसणार नाही आणि मी हे काही केलं तर नाव येणार सरळ तुमच्यावर, जो पक्ष त्यांना तिकीट देईल त्याच्यावर. तुम्हाला जर तिकीट मिळालं नाही तर तुम्ही अपक्ष लढाल का त्यांच्या विरोधात? त्यांच्या विरोधात प्रचार कराल, काय असेल? तसं मी अजून काहीच ठरवलं नाही आहे. कारण का अपक्ष लढणं म्हणजे ही सोपी गोष्ट नाही आहे. तेवढी आमच्याकडं पावर नाही आहे आणि आमची पण लोकं नाही आहेत. त्याच्यामुळं ते तर मी नाही अजून निर्णय घेतला आहे. मला फक्त एवढंच हवं आहे की आम्हाला तिकीट द्यावं, एक संधी द्यावी आणि मी हे अन्यायाविरुद्ध लढण्याचा प्रयत्न करते आहे. म्हणून लोकांनी माझी तळमळ समजून घ्यावी आणि एका आईच्या पाठीशी उभं राहावं हेच मला वाटतं. गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवार पुण्यात होते, मग तुम्ही इतर पक्षांच्या मुलाखती दिल्या, आंदेकरांना उमेदवारी देऊ नये म्हणून अजित पवारांची भेट का घेतली नाही? कारण का भेट घ्यायला आम्हाला त्यांना भेटायचं होतं, पण भेट घ्यायला एवढं सोपं नाही आहे. कारण का त्यांना भेटायला ते खूप मोठे आहेत. त्यांना भेटायला 200-300 लोक म्हणजे थांबलेले असतात. मग आमचा नंबर कधी आणि कुठे येणार, त्याच्यामुळे आम्ही भेटलोच नाही आहे त्यांना. प्रयत्नच केले नाही. गणेश कुलकर तुम्ही प्रयत्न का केले नाहीत अजित पवारांना भेटण्याचे? आम्ही प्रयत्न करू शकतो आणि प्रयत्न पण केले, पण आमच्या घरात असं कोणीच नाही आहे ना. सगळ्या लहान मुलांना सोडून आम्ही किती वेळ त्यांची म्हणजे आम्ही किती वेळ टाइम बघू की ते आत्ता भेटतील नंतर भेटतील. त्यामुळे आम्ही गेलोच नाही कधी त्यांना भेटायला. बंधू आंदेकरांनी जसा फॉर्म भरला तसं गणेश कुलकर फॉर्म भरणार का? भरणार आहे का नाही ते पण अजून मी नाही सांगत. ते आमचं झालं की फॉर्म भरला तर म्हणजे असं कळेल. हां त्याची तयारी आहे. हो, कारण का ह्यांना परवानगी दिली म्हणजे ह्यांना पण द्यायलाच पाहिजे ना. तुम्ही अर्ज केलाय का तसा? हो. ज्या पद्धतीने त्यांच्या कुटुंबावर टीका करताय किंवा विरोध करताय तसं तुमच्यावरही बोललं जाते की मग तुमचेही मिस्टर जे आहेत ते अशाच प्रकरणामध्ये अटक झालेले आहेत, मग ते नैतिकतेनुसार तुम्ही असं कसं काय विरोध करताय? माझे मिस्टर अटक झालेले आहेत, पण त्यांनी असं काही केलेलं नाहीये. ह्यात अण्णांनी त्यांनाच गोवलंय. ह्यात आम्ही काही केले नाहीये आणि आम्ही आमच्या भावाची सुपारी का देऊ? आम्हाला ह्यातनं काय फायदा होणार आहे? असं नाहीच. असं कुठली बहीण करेल असं आम्ही केलं नाही. आणि जरी हा केलं तर कोणी बघितलं? अजून एकही पुरावा नाही भेटला. तरी आम्ही एवढं वर्षभर भोगतोय तरी अजून हे मुलाचं पण असं करतात, हे बरोबर नाहीये ना. हे थांबलं पाहिजे. दोन्ही प्रकरणं न्यायालयात प्रलंबित आहेत. एका बाजूला बंडू आंदेकरांना तुम्ही गुन्हेगार ठरवताय आणि तुमच्या पतीने असं काही केलंच नाही असं म्हणताय. हे कितपत योग्य आहे? कारण की न्यायालयात प्रलंबित खटले आहेत हे दोन्ही. आता कितपत योग्य आहे ते मी कसं सांगू, पण मला हे ठामपणे माहिती आहे हे आम्ही केलेलं नाहीये काही. आणि हे ना कोर्टातनं बंडू सिद्ध आंदेकर होईल. पण म्हणतायत की यांची हत्या, आयुष कोणकरच्या हत्येत माझा काही सहभाग नाहीये. मग त्यांचा सहभाग नाहीये असं कसं? ती मुलं त्यांच्या घराजवळ असतात, त्यांचीच मुलं आहेत. कृष्णा आंदेकर, शिवराज आंदेकर यांचीच मित्र आहेत. मी असं कसं कोणाचं नाव घेईन? आणि एवढं माझं मुलाचं कोणाशीच भांडणं नव्हतं किंवा माझी कोणाशी भांडणं नव्हती, तर एवढा मोठा फायदा घेईल कोण हा प्रश्न आहे. कोण असं करूच शकणार नाही ना. हे सगळे न्यायालयीन प्रक्रिया आहे, न्यायालयामध्ये ते निर्णय होईल, मग तुम्ही का विरोध करताय? ते न्याय प्रक्रियेनुसार त्यांना शिक्षा होईल, न्याय प्रक्रियेनुसार न्यायालयावर तुमचा विश्वास तुम्ही नाही? त्यांच्या निवडणूक नाही, लढवण्यावर आहे. इकडे कोर्टाने त्यांना परवानगी दिली आहे. जसं तुम्हाला अधिकार आहे तसं त्यांना असं कोर्टाने हो. म्हटलेलं आहे. तुम्ही म्हणताय तिकीट देऊ नका, तिकीट नाही दिलं तर अपक्ष लढतील, मग हा विरोध हा, मग कशासाठी? अपक्ष लढून द्या, पण सत्तेची पावर त्यांच्या हातात येऊ नका देऊ. ते लोकांच्या मतदारांचा गैरवापर करतात हे मी म्हणते. आणि मी विरोध ह्यांना का करते? कारण का हे अशी कामं करतात. आज माझ्या मुलापर्यंत आले. आजपर्यंत असे किती केसेस झाले. आखाडेचा खून केला, ते विजय निंबाळकरचा, परत गणेश काळेचा, परत माझ्या मुलाचं तर कशात काही नव्हतं. गणेश काळेचं पण कशात काही नव्हतं. त्याची पण आज पोरं उघड्यावर पडली. त्यामुळे ही लोकांची घरं उद्ध्वस्त करू शकत नाही ना. त्याच्यामुळे मला विरोध आहे त्यांच्यावर. आणि हा परवानगी दिली त्यांना ते चांगलं, पण त्यांनी अर्ज भरायला पण आले तर त्यांनी शांत यायचं होतं, गपचूप अर्ज भरायचा होता. हे काय घोषणाबाजी करत मी काही केलंच नाही असं. कोणाकोणाचे खून केलेत परत नावं सांगा त्यांनी. विजय निंबाळकर, निखिल आखाडे, गणेश काळे आणि आयुष कोमकर.
म्हणजे एवढे खून करून सुद्धा ते असे ओरडत येतात की मी काही केलंच नाहीये, मी खूप धुतल्या तांदळाचं आहे. तर तसं नाहीये, मी त्यांच्या घरातलीच आहे, मला सगळं माहिती आहे, म्हणून मी आज सांगते. आणि मी हे कधी बोलणार पण नव्हते, पण आज माझ्या मुलावर वेळ आली, सगळं आयुष्य संपवलं त्याचं, म्हणून मला हे बोलणं भाग पडते. पण काल घोषणाबाजी केली, तुम्ही पोलिसांकडे तक्रार करणार, पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे ना, ज्यांच्या ताब्यात ते आहेत. त्यांनी कोर्टाचे नियम मोडले, त्यांनी घोषणाबाजी केली, ते अर्धवट अर्ज सोडून गेले, आता परत त्यांनी अर्ज भरायला येणार आहे. तुम्ही पोलिसांकडे तक्रार करणार आहात काही सगळं कोर्टाचे नियम हो, मी करणार. त्यांनी हे मुद्दामन केले, ते आत्ताच नाही थांबत आहेत. त्यांना माहिती आहे अर्ज कसा भरायचा काय, म्हणजे त्यांना परत असं ओरडत यायचंय का? ते हे सगळं मुद्दामन करतायत, म्हणजे त्यांना बाहेरच थांबायचंय प्रचारासाठी. काय? तुम्ही लढणार आहे का? हा? तुम्ही लढणार आहात का? हो, तिकीट भेटलं तर लढणार. नाही शिवसेना, शिंदे गट. अपक्ष नाही लढणार का तुम्ही? अपक्ष लढायला आमच्या घरात कोण नाहीच आहे, आमच्या मागं पावर नाहीच आहे. अपक्षाचा मी विचारच नाही केला. मी अन्यायाविरुद्ध खास लढण्यासाठीच हा निर्णय घेतलाय. आणि माझ्या मुलाची इच्छा होती की मम्मी तू कुठंतरी काहीतरी चांगलं करशील म्हणून. आणि मला असं वाटतं झालं तुमचं शिंदेच्या शिवसेनेत? बोलणं वगैरे नाही. फॉर्म भरला फक्त आम्ही. मुलाखत दिली ना त्यांनी. नाही, हा. वापरली पण कुठला नेता वगैरे की बाबा ज्याने आता तुम्हाला मदत करतील असे ते बंद झाले त्या नाही संपलं ना visual. पुढं बोलून बघा तुम्ही. पुढं बघून बोला. 1-2 मिनिटं कॅमेरे बंद करतो का? हो हो. कोणाचे कुठे गेले हा, 2 मिनिटं. त्यांनी एक प्रश्न विचारला होता, ते नाही का की तुमच्या विरुद्ध म्हणजे लोक असे पण म्हणतायत की तुम्ही हे केले. आमच्या विरुद्ध असं काहीच पुरावा भेटला नाहीये ना. पण म्हणजे वनराज याच्या हत्येमध्ये तुमची नाव आहे, त्यात तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी होता असं बोललं जातं, याच्यावर तुमचं काय म्हणणं? त्यात मी कधी नव्हतेच. हे मूळ म्हणजे प्रॉपर्टी विषयी झाले. तर माझ्या बहिणीने प्रॉपर्टी मागितली होती, मोठ्या बहिणीने, आणि यांनी माझं नाव उगीच टाकले त्यात. बरं. आणि जरी बहिणीने प्रॉपर्टी मागितली, आता कुठली मुलगी बापाला प्रॉपर्टी मागत नाही, तर ते झालं. पण मारण्याचा आता हा मेल्यावर ह्याची प्रॉपर्टी बहिणीला भेटणार होती का? नाहीच. असं काहीच नव्हतं. आणि आमच्यावर म्हणजे गुन्हा म्हणतायत लोक की तुम्ही यांच्या भावाला मारलं. आम्ही कसं मारू? आम्ही मारला असेल तर आमच्या घरात हत्यारं भेटली असती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.